नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मराठी माइंडमध्ये. तुम्ही बघू शकता हे 90 दिवसाच्या कामाचं प्रमाणपत्र आहे. ग्रामसेवक, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदसाठी वापरण्यात येत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहे की कशाप्रकारे अचूकपणे ही माहिती भरायची आहे, जेणेकरून तुमचा 90 दिवसाच्या फॉर्ममध्ये काहीही त्रुटी येणार नाही आणि व्यवस्थितपणे तुमचा अर्ज, नोंदणी अर्ज किंवा नूतनीकरण अर्ज मंजूर होईल. तर तुम्ही बघू शकता की मी हे जे आहे ना, हे जे 90 दिवसाचं प्रमाणपत्राची झेरॉक्स काढलेली आहे आणि ही झेरॉक्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही ते डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढून तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितपणे फॉर्म भरू शकता. सगळ्यात पहिले तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचं आहे की ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्यासाठी हा फॉर्म आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही कोणीही वापरू शकते. आता जावक क्रमांक आणि जावक दिनांक ही भानगड काय असते तरी आपण नंतर बघूया. तरी सांगून देतो की ते ग्रामपंचायतकडून दिले जाते आणि ते ग्रामपंचायतनेच दिलं पाहिजे या आता नवीन नियमानुसार. त्याच्यामुळे ते जावक क्रमांक कोणताही असू शकतो, 10, 12, 50, XYZ कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आणि जी तारीख ज्या दिवशी तुम्हाला ग्रामपंचायतने प्रमाणपत्र दिलेलं आहे ती तारीख त्या दिवशी आलेली पाहिजे तिथे. आता तुम्ही बघू शकता इथं ज्या कामगाराचं करायचं आहे, तुमच्या वडिलांचं कोणीही असो, ज्या कामगाराची नोंद करायची तुमची स्वतःची, तर तुमचं इथे एक फोटो असणं गरजेचं आहे. तो फोटो असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ग्रामसेवकचा गोल शिक्का असायचा किंवा ग्रामसेवकची अर्धी सही, जी फोटोवर पण सही असते, ती जर लावली तरी चांगलं होईल. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथं ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायतचे नाव तुमचं जे काय आता फॉर एक्झाम्पल निमगाव घेतलं किंवा पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका किंवा मग दहिवडी ग्रामपंचायत, नगरपंचायत जी असते नाव, पंचायत समिती नाही, नगरपंचायत वगैरे, तर तुम्ही इथे टाकू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर अधिकाऱ्याचे नाव, जे तुमचा अधिकारी आहे, जसं की VN राठोड, तुम्ही काही पण नाव टाकू शकता की जे तुमचा अधिकारी आहे त्याचं पद टाकायचं ग्रामसेवक किंवा ब्रॅकेटमध्ये ग्राम विकास अधिकारी असं टाकायचं आहे व्यवस्थित. त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि एकाच पेनने भरायचं आहे. माझ्याकडे 2 पेन आहे, तुम्हाला कळावं म्हणून मी त्यासाठी भरत आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी, तुमच्या तालुक्याचं नाव टाकून द्यायचं आहे, जे काय असेल ते, पुणे, शिरूर, तुमचा जो काही कोणता तालुका असेल तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे टाकतो आहे नांदुरा, तुम्ही बघू शकता तालुका निमगाव, तालुका नांदुरा, जो काय तुमचा तालुका असेल XYZ जो काय असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. पिनकोड जो तुमचा 443 102 203 जो काय 6 अंकी पिनकोड आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संपर्क क्रमांक. हे इथे नाही आहे पण ते लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रामसेवकचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, 60 XY जो काय असेल 10 अंकी जो नंबर आहे तो नंबर इथे टाकून घेणं गरजेचं आहे. कारण की तो नंबर टाकल्याशिवाय अर्ज मंजूर होत नाही. बऱ्याच ठिकाणी अर्ज रिजेक्ट होत आहे. जावक क्रमांक, जावक दिनांक, फोटो लक्षात आलं आहे सर्वांच्या. आता हे नाव वगैरे टाकून घेतले. आता याच्यानंतर आपण खाली बघूया. आता हे नॉर्मल वाचून घ्यायची जी काय माहिती आहे, जे कामगार आहेत त्यांच्यासाठीच आहे फॉर्म, फक्त वाचून घ्यायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव टाकून घ्यायचे. आपण जे काय टाकून घेतो आहे विनोद XYZ, जे तुमचं पूर्ण नाव आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण पत्ता, तुमचा पूर्ण पत्ता म्हणजे मुक्काम पोस्ट जे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. मुक्काम पोस्ट टाकून घ्यायचं आहे. वय तुमचं जे काय 45, 46, 32, 35 जे काय असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शकता पिनकोड, तुम्ही बघत असाल इथं पण पिनकोड होता आणि इथं पण पिनकोड आहे. तर बरोबर आहे की तुमच्या गावाचे जे ग्रामपंचायतचा पिनकोड आहे आणि तुमचा पिनकोड सारखाच असणार आहे. जर तुम्ही दुसरीकडे काम करत असाल आणि तो टाकला, तिथलं प्रमाणपत्र घेतलं असेल तर मग तिथला पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर लक्षात असू द्या की या मोबाईलमध्ये रिचार्ज असणे गरजेचं आहे. जो काय असेल तो रिचार्ज असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मॅसेज आले पाहिजे. त्याचे सिम कार्ड आहे ते चालू असणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर अर्ज मंजूर झाला तर पेमेंटची लिंक येईल, तो मॅसेज तुमचा याच नंबरवर येईल. या नंबरमध्ये रिचार्ज असणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता कामाचा प्रकार, तिथे काय लिहायचं, बांधकाम कामगार किंवा मजूर आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, हेल्पर आहे किंवा सेंटरिंग किंवा इलेक्ट्रिशियन, जे काय असेल ते पुढे लिहायचं आहे अशा प्रकारे. मजूर, तुम्ही इथं मजूर लिहिलं तरी चांगलं योग्य होईल कामगारपेक्षा. बांधकाम मजूर आणि ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये हेल्पर वगैरे जे काय असेल ते लिहायचं आहे.
त्याच्यानंतर तुमचं कामगाराचं सध्या कामगाराचा पत्ता, तो तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे किंवा तुम्ही दुसरीकडे केलं असेल तर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर गावाचं नाव, परत निमगाव येईल, तालुका नांदुरा आणि जिल्हा जो काय असेल तो तुमचा नगर वगैरे कोणताही चालेल, किंवा संभाजीनगर जो असेल तो चालेल. पिनकोड जो तुमचा वरती टाकलेला आहे तोच येईल. परत जर कामाचं ठिकाण वेगळं असेल तर वेगळं येईल. नियुक्ती दिनांक, आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की ज्याच्यामुळे अर्ज रिजेक्ट होतात हा आहे की नियुक्ती दिनांक. तर इथे जी सुरुवातीची दिनांक येईल की तुम्ही जिथून काम चालू केलेलं आहे इथे येईल, 30 दिनांक इथे येईल. आता आपण टाकूया 01/01/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025. दिवसाचे वेतन सहसा इथे 400 रुपये टाकायचं आहे किंवा 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 500 रुपये अशा प्रकारे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे नियुक्त विक्रेताराचे नाव, तो तुमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीचे ज्यांच्या हाताखाली तुम्ही काम केलं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्यांचे नाव टाकायचं आहे. तुमच्या गावातील कोणाचेही नाव टाकले तरी चालतील, पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे जे काय झालेलं असेल. दोन किंवा तुम्ही 1 नाव टाकू शकता, शक्यतो 2 नावं टाका, तुम्हाला हे होईल जे काय तुम्ही टाकलं ते. आता हे नावं आपण असेच घेतलेले आहे नॉर्मली. या नावांचा आणि दिलेल्या माहितीचा कोणत्याही व्यक्तीशी कोणताही संबंध नाही आहे, तुम्ही बघू शकता. महत्त्वाचा टप्पा आहे. आता इथं नियुक्ताचा, ठेकेदाराचा, विकासाचा, मालकाचा क्रमांक, जर ठेकेदाराचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, नोंदणी क्रमांक, तो टाकायचा, नाही तर मग इथे एक डॅश करून घ्यायची, फक्त अशी एक रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काय असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो नंबर असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर या तारखेपासून या तारखेपर्यंत, आता हे सगळ्यात महत्त्वाचा आहे मुद्दा आहे. आता इथं आपण नियुक्ती दिनांक टाकली 01/01/2025, तर जवळपास आपल्याला 90 दिवसाच्या वरती 5-6 दिवस किंवा 90 दिवस 100 दिवस, पण 90 दिवसाच्या खाली नको. 120 दिवस, 150 दिवस, 180 दिवस असं करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण इथं जी नियुक्ती दिनांक टाकली 30 दिनांक आपल्याला इथे टाकायची आहे, 01/01/2025 म्हणजे 1 जानेवारी ते 1 जानेवारीपासून आता या तारखेपर्यंत. तर मग मी इथे टाकतोय 25 मार्चपर्यंत केलं आहे आपण काम, म्हणजे या व्यक्तीकडं आपण एवढ्या दिवस काम केलेलं आहे. आता या व्यक्तीकडं आपण 26 मार्चपासून पुढे ते 20 जुलैपर्यंत आपण टाकू शकतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही जी तारीख जेवढं काम केले तेवढं टाकायचं. 20 जुलैपर्यंत काम केलेलं आहे हे टाकून घ्यायचं. म्हणजे आता जवळपास हे 3 महिने, हे 2 महिने 25 दिवस आणि जवळपास हे 2 ते 3 महिने, म्हणजे जवळपास 5 ते 5.5 6 महिने आपलं काम होतं आहे. म्हणजे ते जवळपास 30 × 6 म्हणजे जवळपास 180 दिवस जात आहे, म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्तच आहे, बरोबर. म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त काम आहे. त्याच्यामुळे इथे कुठेही दिवस कमी पडत नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हे 90 दिवसापेक्षा कमी काम असले नाही पाहिजे. तुम्ही इथे 1 तारखेपासून इथे 2 फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता किंवा तुमचं जेव्हा काम चालू झालं असेल ते घेऊ शकता. आणि इथं परत तुम्ही पुढची तारीख किंवा गॅप असून पण घेऊ शकता. आणि इथे दोघांची सही करून घ्यायची, त्यांच्याकडून, त्या व्यक्तीकडून, इंग्लिश किंवा मराठी जी काय असेल ते तुम्ही करून घेऊ शकता. आपल्या व्हिडिओमध्ये चुकून पत्ता टाकायचा विसरलेलो होतो, तुम्ही तुमच्या प्रमाणे जो तुमचा पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे. साईन झाल्यानंतर आता ही तरी कामं सोडायचं किंवा तुम्ही अशी रेष पण मारली तरी चालेल, कारण की ते 90 दिवस पूर्ण झालेले आहेत ना, तुम्ही जेवढं काम केलेलं आहे तेवढं. तर अशा प्रकारे व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की इथे ग्रामपंचायतचा जावा क्रमांक जो ग्रामपंचायत देते, जो काय असतो तो, जो काय नंबर असेल तो ग्रामपंचायत देते, जो नंबर असेल तो त्यांचा रजिस्ट्रेशनमध्ये नोंदणी क्रमांक, जी तारखेला हे केलं आहे ती तारीख पण ग्रामपंचायत लिहून देतील, ग्रामपंचायतकडूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. फोटो लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती ग्रामपंचायतचा एक गोल शिक्का असतो तो लावायचा आहे किंवा ग्रामसेवकची सही पण घेतली चालेल. आणि शेवटी इथं खाली बघू शकता तुम्ही, इथं खाली ग्रामसेवकचा जो आडवा शिक्का असतो, ग्रामपंचायत कार्यालय तुमच्या गावाचं नाव आणि इथे ग्रामसेवकचा शिक्का असतो आणि तिथे ग्रामसेवकची सही असणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामसेवकची सही, इथं शिक्का हे असणं गरजेचं आहे आणि इथे देखील गोल शिक्का असणं गरजेचं आहे. आणि जर फोटोवर शिक्का मिळत असेल, फोटोवर साईन देखील मिळत असेल आडवी, म्हणजे साक्षांकित केलेलं असेल, ते पण चांगली गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे ग्रामपंचायतचे नाव, तुमच्या महानगरपालिके, नगरपंचायत, नगर परिषदचं नाव तुम्ही कोणतंही टाकणार, तुमच्या विकास अधिकाऱ्याचं जे काय नाव असेल ते इथे टाकणार. या नावाचा कोणताही संबंध नाही, हा व्यक्ती अस्तित्वात आहे किंवा हे माहीत नाही, हा फक्त आपण तुम्हाला समजावं यासाठी हे नाव घेतलेलं आहे, याचा कोणताही संबंध नाही. ओके. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असं टाकून घेतलं तरी चालेल. तालुक्याचं पूर्ण नाव, संपर्क क्रमांक महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
नांदुरा तुमचं पिनकोड. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं पूर्ण नाव टाकायचं आहे कामगाराचं, ज्या कामगाराची नोंदणी करायची आहे, आणि फोटो पण त्याच कामगाराचा लावायचा आहे. त्याच्यात तुमचं जे वय काय असेल, जे काय 46 असेल किंवा 35 असेल, ते नाव टाकून घ्यायचं आहे. मुक्काम पोस्ट निमगाव, तुमचं जे गाव असेल मुक्काम पोस्ट किंवा वेगळं असेल तर ते टाकून घ्यायचं आहे. गावाचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. इथे गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. इथे तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. इथे जिल्हा टाकून घ्यायचं आहे, बरोबर, कामगाराचा. त्याच्यानंतर जिथं काम केलं आहे तिथला बांधकाम मजूर जे काय असेल ते हेल्पर, सेंटरिंग वर्कर वगैरे या गोष्टी सगळं व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं. इथे गावाचं नाव, जिथे काम केलेलं आहे तिथे गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड, अशा प्रकारे सगळी व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता परत इथे आपण 2 व्यक्तींची नाव टाकले ज्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. तुम्ही इथे ठेकेदाराचं नाव देखील टाकू शकता आणि तुमच्या गावातील व्यक्तींकडे तुम्ही ज्यांचं काम केलं आहे त्यांचं पण टाकू शकता. इथे पहिले आधार नंबर लागत होता, पण आता त्याची काही गरज उरलेली नाही. त्याच्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ही नियुक्ती दिनांक, हे खूप महत्त्वाचं आहे. नियुक्ती दिनांक आणि ही स्टार्टिंगची दिनांक सारखीच असते. ही मुद्दामून तिथे खाडातोड झालेली आहे, ते काही लक्षात घेऊ नका. त्याच्यानंतर एवढ्या दिवसापर्यंत काम केलं आहे, परत हे केलेलं आहे, आणि ह्या 2 सह्या त्यांच्या, आणि इथे ग्रामसेवकचा शिक्का, इथं जो आडवा शिक्का असतो तो, आणि इथे त्यांचा सहीचा शिक्का, म्हणजे एक शिक्का आधी. त्याच्यानंतर इथे गोल शिक्का जो ग्रामपंचायतचा असतो तो. अशा प्रकारे व्यवस्थितपणे तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा.